अच्छा होता है। कौन कहता है सफर बड़ी गाड़ियों में भी अच्छा, बड़ी गाड़ियों में ही अच्छा होता है। अगर सच्चे साथी और अच्छे दोस्त मिले तो जिंदगी पैदल भी बड़ी खूबसूरत होती है, जिंदगी पैदल भी बड़ी खूबसूरत होती है। आजच्या या बुद्धिस्ट युवा विमुक्ती परिचय संमेलनामध्ये आपण मला पाचारण केलं, आपण मला बोलावलं, आपण माझे शब्द ऐकून घेण्यास आतुर आहात आणि इतकं छान आयोजन म्हणजे कल्पना की पाहिजे माझ्यासाठी। म्हणजे सर्वात पहिल्यांदा सांगते मी की वधूवर परिचय मेळाव्यात देण्याचा हा माझा पहिला वेळ आहे। अनेक कार्यक्रम मी घेतले, अनेक कार्यक्रम केले, आयोजितही केलं, परंतु या पद्धतीचे आयोजन मी पहिल्यांदा पाहते आणि म्हणून मी आयोजक मंडळाला मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते आणि त्याच्या समोर वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते। तर या जो आपला मॅरेज ब्युरो सरांनी सांगितलं, बदलत्या काळानुसार आपले आदर्श परिवर्तनवादी आहे, आपले आदर्श विज्ञानवादी आहेत। तर या विज्ञानवादांना आणि आदर्शवादांना समोर ठेवून बदलत्या परिस्थितीनुसार आपण आपले पाऊल समोर टाकत आहोत, त्याचा खूप समाधान आहे मला आणि गर्व सुद्धा वाटतो। याची गरज का असावी आपल्याला? मला असं वाटतं की माझ्या लहानपणची काही काही गोष्टी मला आठवतात की माझे बाबा आणि त्यांचे मित्र बैलगाडीने जायचे। सर ती म्हणजे जवळजवळ आता बऱ्याच वर्षाची गोष्ट आहे, 45-46 वर्षाच्या आधीची, की ते बैलगाडीने जायचे आणि 8-15 दिवस यायचे नाही। आम्हाला कळत नव्हतं त्या काळामध्ये की ते कुठे जातात। तर आम्ही विचारायचो आईला, आई बाबा कुठे गेले? तेव्हा ते सांगायचे मुलगा पाहायला गेले, मुलगी पाहायला गेले। 15 दिवसांचा प्रवास असायचा त्यांचा, ज्या एखाद्या ठिकाणी रात्र झाली तिथेच थांबायचे, समोरचा पल्ला गाठायचे आणि एवढा मोठा त्रास त्यांना करावा लागायचा मुलं आणि मुली शोधण्यामध्ये। यामध्ये त्यांचा वेळ वाया जायचा, त्यांची रोजीरोटी जायची आणि बऱ्याच काही अडचणींचा सामना करून कधी कधी एखादा मुलगा मिळायचा, कधी कधी एखादी मुलगी मिळायची आणि कधी कधी तर अशी वेळ यायची की त्यांना काहीच मिळत नव्हतं आणि खाली हाताने ते घरी यायचे। परंतु अतिशय चांगली गोष्ट आहे की शौर्य दिनाच्या निमित्तानं आणि 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्तानं हा जो वधूवर परिचय म्हणजे विमुक्त युवती परिचय संमेलनाचं आयोजन केलेलं आहे। जयंतीच्या निमित्तानं आपण काय काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण मला आज दिसलंय सर। आपण बरेचसे वक्ते बोलावतो, समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेतो, परंतु त्याच्यापेक्षा वेगळं काही करूया आपण की जे समाजाला पोषक आहे, की जी आजची गरज आहे आणि ही आजची गरज हा संता काळात पार पाडत आहे असं मला वाटतं। आणि पुन्हा 5 लोकांचे विवाह लावून देण्याची जिम्मेदारी एक सामाजिक उत्तरदायित्व या आयोजक मंडळाला स्वीकारलंय। यासाठी गर्वाची गोष्ट दुसरी कोणती असू शकते? अतिशय समाधान, अतिशय गर्व आणि मला असं वाटतं की आमचे आदर्श त्यांच्या विचारांच्या चाकोरीतून आपण जात आहोत। कदाचित आपण ते नाही होऊ शकत, परंतु त्यांनी सांगितलेले विचार तर आपण अपनावू शकतो। त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर त्या गोष्टींचा आपण कमीत कमी पाठपुरावा तर करू शकतो। आणि म्हणून कांदे पोह्याची ही जी पद्धत होती, त्रास यायचा मुलींना, मी सुद्धा एक मुलगी आहे आणि या प्रोसेस मधून मी सुद्धा गेलेली आहे। मी माझा अनुभव सांगते तुम्हाला की सौंदर्याच्या चाकोरीतून सर्वात शेवटचा नंबर माझी भाषा कळते ना तुम्हाला? सौंदर्याच्या चाकोरीतून सर्वात शेवटचा नंबर माझा। कांदे पोहे देता देता माझे हात दुखले होते आणि कांदे पोहे देता मलाही कंटाळा आला होता। जेव्हा आमच्याकडे निरोप यायची तेव्हा मी सांगायची की मी रस्त्याने फिरते, मी कशी आहे जशी आहे तशी आहे, तुम्ही पाहून घ्या मला, परंतु माझ्याकडून पुन्हा कांदे पोह्याची अपेक्षा करू नका। विचार करा की जी मुलगी असते तिच्यावर काय देतोय फक्त मुलगीच जाणू शकते। अशा कितीतरी आमच्या काळात त्या मुली होत्या, जेव्हा आम्ही चहा घेऊन द्यायचो सर, तेव्हा बसीवरचा चहा म्हणजे बसीवरचा कप खणखण वाजायचा आणि अर्धा चहा बसीत सांडायचा। सत्य परिस्थिती आहे कारण आम्ही भोगलेली आहोत, परंतु आज काळ बदलला, आपण चांगल्यावर स्वार झालो, तर मला वाटते की सामाजिक प्रथा सुद्धा आपण परिवर्तनाच्या दिशेने न्यायला पाहिजे। आणि इथे मुलगा आणि मुलगी एकत्र येऊन स्वतःचा परिचय देऊन आपल्या आवडीनिवडी देऊन इतका काळ बदलला की धीटपणे मुलगी समोर येते। पूर्वीच्या काळी समजा आईवडिलांनी मुलाला पसंत केलं की झालं, ते मुलीला विचारत सुद्धा नव्हते की हा मुलगा आहे। कधी कधी आम्हाला काय सुद्धा असं होतं कारण नजर उचलून पाहण्याची हिंमतच नव्हती की मला बघायला आलेला मला माझा होणारा भावी जीवनसाथी हा दिसतो कसा, तो काय आहे, म्हणजे त्या काळामध्ये
संतांनी आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलेली आहे. मुलींनी आणि मुलांनी आपले मत स्पष्टपणे मांडायची. आपल्या भावी वराबद्दल किंवा भावी वधूबद्दल ज्या काही आपल्या अपेक्षा असतील त्या स्पष्टपणे सांगायच्या. आणि समजा एकामेकाचे मत जुळले असतील तर आणखी त्यांचा बॅकग्राऊंड जाणून घ्या. कारण मला असं वाटतं की आपल्या भावी जीवनसाथीपासून आपला भूतकाळ असो की भविष्य काळात काही लपून राहता कामा नये. कारण लपलेला भूतकाळाची एक खिंडी पूर्ण आयुष्य बर्बाद करू शकतं. काय याची जाणीव आपल्या सर्वांना आहे. कारण ते सर्व अनुभवी मंडळी आहे. म्हणून मला असं वाटतं की बिलकुल स्वच्छ मनाने आरशासारखे स्वच्छ होऊन आपण आपला जीवनसाथी इथून निवडावा आणि आपलं समोरचं भविष्य आणि आपला समोरचा वैवाहिक सांसारिक जीवन सफल करावा अशी माझी मनोमन तळमळ आहे. आणि माझ्या शुभेच्छा आपल्या सर्वांच्या उपक्रमाला आणि येणाऱ्या नवीन वधू आणि वरांना. तर अशा पद्धतीने या वधूवर परिचय मेळाव्याला मी उपस्थित झाले. मला खूप आनंद झाला, कल्पनातीत आनंद झाला. मी सांगितलंच आहे तुम्हाला. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी गुरुबरी मला इथे मिळाले. खूप वर्षांनी भेटलो सर. आम्ही आमची 6 ते 8 ची बॅच होती बीएडची आणि सर आम्हाला म्हणजे आमचे प्राध्यापक होते. तर अशा पद्धतीने या वधूवर परिचय संमेलनाची सुरुवात झालेली आहे. आणि सर्वात प्रथम आपण मनपाचरण केलं कारण याला एक कारण आहे. माननीय अध्यक्षांची मी परवानगी घेते आणि इथून निघण्याची तयारी करते सर की मला भंडाऱ्याला एक कार्यक्रम आहे आणि मला तिथे जाणे आहे. आयोजन करताना अनेक अडचणी येतात, परंतु या अडचणींचा जो सामना करतो तो जो एक तो समोर जातो. म्हणून एक कोणी का शायर ने म्हटलंय की हिम्मत हारना हमारा दस्तूर नहीं, हिम्मत हारना हमारा दस्तूर नहीं, मंजिल हमसे दूर सही लेकिन हम मंजिल से दूर नहीं, हम मंजिल से दूर नहीं. आम्ही मंजिल, आमची मंजिल आम्हाला मिळालेली आहे. आणि पुन्हा एकदा मी या आयोजक मंडळाला शुभेच्छा देते सर आणि इथून रजा घेते. धन्यवाद.